रात्री एवढी हवा आली की पुरे पीक वाया गेलं. तर काय म्हणते जिल्हा पार्टी आज सकाळी उठल्याबरोबर आपली बॉटल आपला हत्यारा घेऊन डायरेक्ट मित्राच्या घरी आलो. मित्र म्हटलं चलत नाही काय, मित्र म्हणते चल म्हणते. मग म्हटलं निघणं पुढे, मी आलोच म्हटलं त्या मागं. मग आम्ही जाता जाता आम्हाला एक वावर दिसलं. वावरची एवढी हवा आली ती रातच्याने पुरे पीक वाया गेलं. शेतकऱ्यासोबतच काऊन होती. तिथून निघायला शोधायला आपलं काम करायसाठी. आज आपलं काम होतं की सगळ्या काळी कचरा जमा करणं, इकडे गंजीवर आणून टाकून देणं. मग काय आमचं चालू गंजीवर आणून टाकून. अरे आपला दुसरा सोबती कुठे गेला रे, ह्या राहिला आपला सोबती. तो पेटच होता. गळ्या म्हटलं पाच म्हटलं आरामशी. पहिले तर पेटलंच नाही. मग पेटलं तर असं पेटलं की विचार नव्हती. तुम्ही मोबाईल घेऊन होतो ना उभा, तिथं आम्हाला असं. आणि इकडे आजी आणि नातू आलता इंधन न्यायला. मग आजी नातूला उचलून दिलं आणि ते गेले घरी. मग आले आपले बाबा डबा घेऊन. मग गळ्याला म्हटलं चल ना म्हटलं जेवण म्हटलं, गळीमध्ये एवढे पेटू दे म्हटलं, मग जेवण करू. मग काय तो पेटोपर्यंत मी इकडे गंजी लावली होती ना, ते सगळे उचलून इकडे आपल्याला जिकडे पेट्रोल होतं तिकडे टाकून दिलं. मला तिथं एवढी वाफ लागली नाही विचार. मग गळ्याला म्हटलं कारण की थंडानं म्हटलं खाली नाही तर पुरं कामातून चालला जाईल. कारण थंड आणलं तर आणलं खाली, पण आपल्यापेक्षा तिलाच काही खायची. जसं काही की तिला कधी खाली भेटलंच नाही. मग गळ्याला म्हटलं लवकर खाय आणि चल म्हटलं घरी. मग गळ्यानं खाल्लं आणि निघालो बा आम्ही घरी.